संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमानच घातला आहे। त्यात भारत देशातील महाराष्ट्रात असलेली कोरोना बाधितांची संख्या अवाकाच्या बाहेर जात आहे। 3 महिन्यापासून एकीकडे रोजगार व्यवसायापासून संचारबंदीने त्रस्त असलेली जनता आता आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये असताना मनपा प्रशासनाने काही तत्वानुसार आता मंदिर, हॉटेल वगळता अनेक दुकाने खुली करण्याची परवानगी दिली आहे। मात्र अमरावती शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा विदर्भात क्रमांक 3 वर आलेला असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जुनी अमरावतीमध्ये गेल्या महिन्यात कोरोनाचा चौकार षटकार मारले असता आता पूर्व दक्षिण भागातही थैमान घातले आहे। मनपा प्रशासनाने दुकाने खुली करण्यात दिलेल्या परवानगीमुळे शहरात नियमाचे अक्षरशः फज्जा उडलेला दिसून येत आहे। 1.5 महिन्यापूर्वी शहरात असलेली स्मशान शांतता आता जणू काही उत्सव आला की काय अशी गर्दी माणसांनीच केली आहे। दुचाकी ऑटोमध्ये प्रवाशी ना क्षमता दिली असताना सर्व नियम धाब्यावर ठेवून मनमानीचे दृश्य विदर्भ न्यूज चॅनलने टिपलेले आहे। पोलीस आणि वैद्यकीय विभाग रात्रदिवस जीवाची पर्वा न करता नागरिकांचे संरक्षण करीत असताना नागरिकच आता कोरोनाला घरी घेऊन जात तर नाही ना असे विदारक दृश्य दिसून येत आहे। सोशल डिस्टन्स नाही तर कुठे मास्क नाही, घरात गप्पा कराव्या तर अनेक महाशय आता घरात कंटाळा येतोय म्हणून चौकात गर्दी गप्पा करताना आढळले। आता हेच बघा, वडाळी परिसरात एक डॉक्टर, एक युवती आणि 2 दिवसापूर्वी रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी असलेला युवक कोरोना बाधित झाला आहे आणि याच परिसरात विदर्भ न्यूज चॅनलने आढावा घेतला असता सोमवारी सकाळी वडाळी बस स्टॉप जवळ थेट रस्त्यावरच कचोरी समोसा विकताना हा युवक आढळून आला आहे आणि या कचोरी समोशावर अनेक युवकांनी नागरिकांनी ताव मारलेला विदर्भ न्यूज चॅनलने आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्यांना कैद केले आहे। याच ठिकाणावरून अगदी 100 मीटरवरच 3 दिवसापूर्वी एक युवक कोरोना बाधित निघाला। अशामुळे खरंच कोरोनाला आमंत्रण नाही का? कोरोनामुळे कुटुंबातील सदस्यांना धोका नाही का? अशी विदारक परिस्थिती अमरावती शहरामध्ये निर्माण झाली आहे। विदर्भ न्यूज चॅनल अमरावतीकर जनतेला आवाहन करण्यात येते की आपण विनाकारण घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्स, मास्कचा नियमित वापर करा, लहान मुले वृद्धांची काळजी घ्या। या जगामधून कोरोनाला लढा देऊया असा निश्चय आपण सर्वांनी करूया। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।